भाजपमध्ये तिकिटासाठी असलेली गर्दी आणि गेल्या काळात नाराजी असलेल्यांची संख्या वाढल्यानं महापालिका निवडणुकीत त्या सर्वांची एकत्र मोट बांधून तिसरी आघाडी तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असलेल्या नाराज गटानं स्वतंत्र तिसरी आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या. विधानसभा निवडणुकीतील बंडखोरीनंतर समेटाचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता सर्व नाराजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी संवाद सभा आणि बैठका होत असून हरीश अलीम चंदानी, डॉक्टर अशोक ओळंबे, डॉक्टर गिरीश गोखले यासह माजी राज्यमंत्र्यांचे नातेवाईक, माजी नगरसेवक आशिष पवित्रकार आदी पुढाकार घेत असल्याची चर्चा आहे. यंदाही सत्ता कायम राखण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली असली तरी इच्छुकांची मोठी गर्दी डोकेदुखी ठरत आहे. अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य तिसऱ्या आघाडीच्या हालचालीमुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहे. प्रभागनिहाय स्वतंत्र समीकरणं आखून काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, शिंदे सेना, उद्धव सेना आदी पक्षांचे समर्थन घेण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत अकोल्यातील राजकारण अधिक चुरशीचं आणि अनिश्चित ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नाही, आता तो पक्षाचा विषय आहे, परंतु या शहरामध्ये असे कित्येक अनमोल रत्न आहेत की ज्यांनी चांगले पदं भूषवलेली आहेत. कोणी नगराध्यक्ष असेल, कोणी नगरसेवक असेल, कोणी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता असेल, परंतु 7-8 वर्षापासून या कार्यकर्त्यांकडे कुठंतरी दुर्लक्ष केलं जात आहे आणि आज त्यांचा जनतेचा विकास करण्याचा, या शहराचा विकास करण्याचा ध्यास आहे त्यांच्यामध्ये आणि या ठिकाणी जे कामे होत नाही आहेत किंवा आज आपण पाहतो की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कित्येक वर्षापासून झालेलं आहे, परंतु ते पूर्णपणे चालू झालेलं नाही आहे. या ठिकाणी आपण पाहतो की जो अंडरपास आहे, अंडरपास कशासाठी केला, कोणी केला आणि त्याचं आपण पाहतो की त्या ठिकाणी काय दुर्दशा झालेली आहे. या ठिकाणी धुळीचं शहर म्हणून अकोला गणल्या जात आहे. आज कधी नव्हे विकास झाला तर विकास कुठं आहे? रस्ते आपण पाहतो की रस्ते झाल्यानंतर संपूर्ण काँक्रीटचे रस्ते उखडले जात आहेत. या ठिकाणी मोरणा माय म्हणून मोदीजींनी ज्याचा उल्लेख केला होता या मोरणा नदीचा, त्याचंसुद्धा आज सौंदर्यीकरण गेली 7-8 वर्षापासून रखडलेलं आहे. असे अनेक मुद्दे आहेत. यासाठी या गावातील, या शहरातील सगळे सुज्ञ लोक मिळून एकत्र आलेले आहेत आणि याच्यानंतर अकोल्याचा विकास करण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. या महापालिकेमध्ये निश्चितच त्या लोकांना अकोल्याची जनता भरभरून साथ देणार आहे आणि एक चांगलं सुशासन या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत.